नमस्कार मित्रांनो, ज्या मुलांचं किंवा ज्या मुलींचं लग्न झालेलं आहे अशा मुलांना मुलींना हा व्हिडिओ लगेच पाठवा। कारण लग्न झाल्यानंतर आपलं मॅरेज सर्टिफिकेट कशा प्रकारे काढायचं तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर मॅरेज सर्टिफिकेट कशासाठी टाकणार आहे, ते कुठे काढावे किंवा ते कशा प्रकारे काढलं पाहिजे, त्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार, या सर्व माहितीची डिटेल आपण आज या ठिकाणी देणार आहे। चला तर बघूया। तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात प्रथम काय करायचं आहे, गुगल क्रोमवरती नवीन नोकरी सर्च करा। नवीन नोकरी सर्च केल्यानंतर या ठिकाणी गुगलला दिसेल नवीन नोकरी। नवीन नोकरीवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल। डॅशबोर्ड दिसल्यानंतर या ठिकाणी खाली जायचं आहे आणि इथे एक ऑप्शन तुम्हाला दिसेल पर्सनल कागदपत्रे, यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पहिला जो टेबल दिसतोय त्यामध्ये तुम्हाला यायचं आहे। आता हाऊ टू क्रिएट मॅरेज सर्टिफिकेट याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व डिटेल्स माहिती या ठिकाणी दिसेल। बघा या ठिकाणी तुम्हाला काय काय दिसणार आहे, आवश्यक कागदपत्रे, ह्या मॅरेज सर्टिफिकेटसाठी काय काय कागदपत्रे लागतात, त्यानंतर नोंदणी प्रक्रिया कशी असते, काय काय करावं लागतं, त्यानंतर ही नोंदणी कुठं कुठं करू शकतो आपण, त्यानंतर इथं काय करू शकतो, दुसरे लग्न झालेले असेल तर त्या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेटसाठी कागदपत्र काय लागतात, या सर्व माहितीची डिटेल या ठिकाणी आहे। अशाच प्रकारच्या माहितीसाठी यश कॉम्प्युटरला फॉलो करा। धन्यवाद।